संख्यांक मंत्री महोदय नामदार दत्तात्रय मामा भरणे। आज आपल्या बारामतीमध्ये आपले सर्वांचे आवडते विश्वास नाना देवकाते पाटील यांच्या प्रत्येक वर्षी नानाजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असतात आणि या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार सुनेत्रावहिनी पवार, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार बाबासाहेबजी देशमुख, आमदार शंकरजी मांडेकर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, आपल्या शेजारचेच माजी आमदार आदरणीय रामहरी अप्पा रुपनवर, माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव बापू, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष, राज्याचे उपाध्यक्ष विनायकजी मासाळ, बाळासाहेब तात्या गावडे, गुलाबाप्पा देवकाते, मदन नाना देवकाते, अविनाशजी गोपने, शिवाजीराव काळेसर, संभाजी नाना, आता सगळेच सर्व आदरणीय व्यासपीठ, प्रतापराव पाटील, त्यांच्या सर्व सहकारी, या प्रतिष्ठानचे सर्व संयोजक, उपस्थित राज्यातून उपस्थित असलेले सर्वच समाज बांधव, सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा नाना पाटलांचं आणि या प्रतिष्ठानच्या सगळ्या संयोजकांचे आभार मानतो की एक राज्याचा मंत्री म्हणून आपण सर्वांनी आमचा, दादांचा आणि सगळ्या आमदारांचा जो सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी या प्रतिष्ठानचे पहिल्यांदा आभार मानून, निश्चित प्रकारे मगाशी आपण सर्वांनी रामहरी अप्पा रुपनवरांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करताना निश्चित प्रकारे ही 300वी जयंती आहे आणि राज्य सरकारने या 300व्या जयंतीच्या निमित्तानं निश्चित प्रकारे एक त्या ज्या गावी चौंडीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आराखडा करून एक चांगल्या प्रकारचा निधी या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने दिलेला आहे। त्याचप्रमाणे जे आपल्या सर्वांना माहितीसाठी की कुठंतरी चर्चा होते, कुठंतरी काहीतरी विषय येतात, पेपरबाजी होते, कुणीतरी काहीतरी बोलतं, परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजासाठी ज्या काही योजना आहेत, जो काही निधी आहे, जे काय महामंडळ आहे, ह्या वर्षी मागच्या वर्षी थोड्या काही अडचणी होत्या, परंतु त्या अडचणी दूर करून ह्या वर्षी राज्य सरकारने ज्या आपल्या धनगर समाजासाठी योजना आहेत, तरुण मुलांसाठी असतील, सुशिक्षित बेरोजगारांसाठी असतील किंवा हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय असेल, यासाठी राज्य सरकारने एक चांगल्या प्रकारचा निधी दिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे जो शब्द राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांनी जो आपल्या सर्वांना दिला होता, तो निश्चित प्रकारे भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तो शब्द, आपली जी भावना आहे, आपली जी सगळ्यांची त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे, निश्चित प्रकारे राज्य सरकार आपल्या समाज बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न करते। त्या बाबतीमध्ये, निधीच्या बाबतीमध्ये असू द्या, बाकीच्या इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा असू द्या, राज्य सरकार हे निश्चित प्रकारे आपल्या सर्व समाज बांधवांच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि कुठलाही निर्णय घेताना शेवटी दादा हे राज्याचे अर्थमंत्री, निर्णय काय दादा जरी एकटे घेत असले तरी सगळे मंत्रिमंडळातले सहकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचा त्यामध्ये सहभाग असतो। त्यामुळं कुणी निधी अडवला, कधी कुणावरती टीका झाली, या बाबतीमध्ये त्यात विनाकारण कुठंतरी गैरसमज होतो, तो निश्चित गैरसमज आपल्या सगळ्यांचा थोडा दूर झाला पाहिजे। दादा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना पाठिंबा, आपल्या सर्वांना सहकार्याची भूमिका दादांची असते। आज मी मगाशी नाना पाटलांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो, ही गोष्ट खरी आहे ना।
आज जरी मी म्हणतो आज परिसरातले बारामतीच्या आज आमच्या सगळ्या महिला आमच्या लाडक्या बहिणी असतील, आपण सर्वजण असेल, पूर्वी बारामती काय होती, आज बारामती काय आहे? आज बारामतीमध्ये तुम्ही सहज चाललं, ह्या रोडला चाललं, त्या रोडला चाललं, रस्ते झाले, बाकीच्या गोष्टी, आपल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. शेतीच्या पाण्याचा विषय असू द्या, या गोष्टी बाबांना कुणी केल्या? ही काय जादूची कांडी नाही आहे. यासाठी ह्या गोष्टी घडून घेण्यासाठी, या परिसराचा विकास करण्यासाठी दादा काय आपल्याला करतात. दादा, मी खरं तर दादांना कधी कधी दादांना पण आता सांगणार आहे काय होतं आपल्या लोकांना. दादा परस्पर गोष्टी करतात, आपल्याला कधी काय सांगत नाहीत आणि निश्चित प्रकारे त्यामुळे लोकांना त्याचं कधी कधी घरच्या माणसाचं महत्त्व कधी कधी कळत नाही. ही गोष्ट बाबांनो आपण सर्वांनी निश्चित प्रकारे लक्षात घेतली पाहिजे. आज आपण जयंती महोत्सव साजरा करतोय, त्यानिमित्तानं आपले सगळे एकत्र आलेलो आहोत. नाना पाटलांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत की दादांचं नाव घेतल्यानंतर आपल्या एखाद्या कार्यकर्त्यांचं काम आहे, कार्यकर्त्याची अडचण आहे, तर ती अडचण कशी आपोआप दादांच्या परस्पर सोडून निघते, त्याची अडचण दूर होते. याची अनेक उदाहरणं बाबांना आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. दादांच्या निश्चित प्रकारे आज जयंती उत्सव साजरा करताना आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मगाशी रुपनवराप्पांनी सांगितल्याप्रमाणे रिपीट घेण्यापेक्षा एक त्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये निश्चित प्रकारे काम केलं पाहिजे. अहिल्यादेवीने त्यावेळेस मानलेल्या जलसंधारणाची मोठी कामं असतील, त्यावेळेस ते देवळांच्या तिथं हे असतील किंवा अशा अनेक गोष्टी असतील. त्यामुळे मी जास्त त्याविषयी जात नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं काम भविष्यामध्ये करूया. राज्य सरकार निश्चित प्रकारे भविष्यकाळामध्ये दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे भविष्यामध्ये समाजाचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करील. त्यामुळं आज मी नाना पाटलांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो की नाना पाटील आपला मोकळा ढोकळा आहे. त्यामुळे बोलणं त्यांचं जरा वेगळं असतं. ते सहज मगाशी विनोदाने काही गोष्टी ते बोलले, परंतु त्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट तशी हे नसते. तर निश्चित प्रकारे आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे या ठिकाणी सुपरफास्ट